नमस्कार मित्रांनो, मी गणेश टुले तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या YouTube चॅनलवर. आणि आज आपण अकॅडमीची शूटिंग दाखवणार आहे मी तुम्हाला. म्हणजे मी ज्या ठिकाणी अकॅडमीत होतो 10वीच्या नंतर, म्हणजे 10वीच्या नंतर मी 10 ते 12 दिवस घरी राहिलो. मी हॉस्टेलवरून आलतो. कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं तुम्हाला हॉस्टेलमधून आलेलो. आणि मी 10 ते 12 दिवस घरी राहिलो आणि त्याच्यानंतर लगेच इकडे आलो. 3 महिने जे ब्रेकचे म्हणजे 10वीची सुट्टी असते 3 महिने. अख्खे 3 महिने मी इकडं परत हॉस्टेलला राहिलो अकॅडमीमध्ये. तर मी तुम्हाला दाखवतो हा एरिया आहे अकॅडमीचा. आणि आम्ही इथं व्यायाम वगैरे करायचे पडले आता. ते सरकारी ऑफिस नसतात का? आणि मी शूटिंग काढता काढता असा घोटाळा झाला. समोर चिंचेचं झाड पडले. तर गावभळ्या चिंच आहेत मी दाखवूनच. आणि त्यातल्या त्यात विषय असा झाला. आता ते अकॅडमीचं नाव पहिलं सोमवंशी अकॅडमी होतं. तर आता अकॅडमीचं नाव पण चेंज झालंय. काहीतरी दुसरं नाव आहे. तर मी ते पण दाखवतो. चला तर पाहू. त्याआधी तुम्हाला चिंच पडलेली दाखवतो. गाभोळ्या चिंच आहेत. दाखवतो झाड असलं पडलंय ना निबार. लय मोठं झाड होतं. इथं झाडं बघा केवढी मोठी मोठी आहेत. आणि चिंचचं झाड आहे. चिंचा पण आहेत त्याला. ते पण दाखवतो. बघा चिंचा. चिंचा आहेत सगळ्या. काल पाऊस लय होता आणि त्या पावसामुळे एवढं वातावरण बेकार झालं. हे बघा माझ्या इकडच्या साईडला चिंचचं झाड चांगलं मोठं आहे आणि इकडं बेलाची पण झाड आहे त्या बघा. आपण चिंचा तोडून घेऊ. आमच्या मॅडमला लय आवडतात. कच्चेच आहेत थोड्याफार. हे बघा आकडेच आकडे आहेत. कसले मोठे मोठे आकडे आहेत चिंचचे. तर मी अकॅडमीच्या मागच्या साईडला आलोय. तर ते जे खोल्या दिसतात ना तिथं आमचं जेवणाचं आणि नाश्त्याची खोली होती तिथं. आणि इकडची मागच्या साईडला ही लाल वरच्या साईडची बिल्डिंग आहे. आम्ही तास बुडून याच्यावर त्या बाकड्यांवर बसायचो कधी कधी जर टेन्शन आलं तर. आणि चिंच आहे ना. हा ती जा त्या बिल्डिंगच्या तिथली त्या चिंच खाली आम्ही जाऊन बसायचो आणि आमच्या रूम वरती होत्या. तिथून आम्हाला परत लोणीकंद आतमधल्या साईडला टाकलं होतं. पण नंतर हे झालं जरा मी पुढच्या साईडने दाखवतो तुम्हाला. मित्रांनो ही माझी अकॅडमी होती नाही का. तर ज्ञानमुद्रा अकॅडमी झाली बिल्डिंग. आणि इकडे क्लास होते. आतमध्ये नाही जात. ते बघा त्या साईडला. आणि इकडं वर्ग होते तर मी आतमध्ये साईडला क्लास चालू आहे. आणि आम्ही होतो तेव्हा हा वर्ग हे वर्ग होता फक्त. आणि इथं नाव वगैरे वेगळं होतं. तर भरती झालेले मुलांचे हे आहेत. आणि वरच्या साईडला सगळे मुलांचे हॉस्टेल आहे. हे ऑफिस. इथं ऑफिस होतं. आणि या साईडला व्यायामाचे आणि इथं रोप होता असा उंच चढायचा. तर आता नाव चेंज केलंय. मला असं वाटतंय सरांनी दुसरे सर आले तिथं ज्ञानमुद्रा अकॅडमी म्हणून. तर आम्ही इथं खूप आणि इथं त्या दोन गाड्यांच्या मध्ये एक ह्याचं झाड होतं. ते लटकण्यासाठी फळ्या असतात त्या. जेव्हा तुम्ही भरतीला जाता तेव्हा पण अशा फळ्या असतात. आणि डबल बार मारण्यासाठी. तर मित्रांनो आता मी तुम्हाला हे समोरचा माळा दाखवतो. जेवढं लांब नजर जाईल तिथपर्यंत आम्ही प्रॅक्टिस करायचो नाही का. आता इकडं ह्याचं या काम चालू आहे. आणि एक आहे ना असं इथंच कुठंतरी नाही का एक डेड बॉडी पडली होती. आणि आम्हाला माहितीच नाही. आम्ही म्हणतोय ते माणूस असा पालथा का झोपलाय पालथा का झोपलाय. आणि नंतर आम्ही तिथं गेल्याच्या नंतर त्याच्या डोक्यात असा वार होता या साईडनी तो फॉरेन का कशाने. आणि तो माणूस कुठला पिंपरी चिंचवडचा का कुठला होता. तर असली भीती वाटलेली ना या साईडला इथं समोर इथं असं. तर मोर पण आलेले एक वेळेस लय आठवण येत. आणि इथं आम्हाला आहे ना ते लिंबाचं झाड आहे तिथं. आता तुम्हाला थांबा मी दाखवतो.
हे बघा हे इथं लिंबाचं झाड आहे मित्रांनो. त्या लिंबाच्या झाडापासून ही जो पुढचा पट्टा आहे ना सगळा 2 मिनिटं, जेवढा पट्टा आहे आम्ही गोल राऊंड मारून यायचो आणि परत त्या लिंबाच्या झाडापासून आमची स्टार्टिंग व्हायची. असे 4 ते 5 राऊंड मारायचो. तेव्हा स्टॅमिना पण चांगला होता आणि वातावरण कसलं होतं आणि या या अशा पट्ट्यातून पळायला लागायचं. मधून कसं पण इकडून तिकडून परत या डोंगरावर जायचो. परत एक या साईडला कंटिन्यू आम्ही एकदा 3 वेळा खालून वर चढलो होतो आणि ह्या साईडने जायचं आणि पुढच्या साईडने परत खाली यायचं. असे आमचे रुटीन असायचे. पीटी वगैरे इथं भरपूर प्रमाणात केली. इकडचं फॉरेस्टमध्ये पण झोके वगैरे खेळायचो. 3 महिने पण मी कंटिन्यू प्रॅक्टिस करत होतो आणि त्याच्यानंतर पण मी चांगला 11वी-12वी कंटिन्यू 3 म्हणजे सकाळ संध्याकाळ प्रॅक्टिस करायचो. तर मी बाकीच्या गोष्टी पण सांगतो, की कशामुळे माझी भरती नाही देता आली काय. तर पाहत राहा. आता मी एका जागेवर थांबून मी तुम्हाला सगळे हे दाखवतो. तर मित्रांनो तुम्हाला मी ग्राउंड दाखवलं. परत अकॅडमी पण दाखवली आणि थोड्याफार बाकीच्या पण गोष्टी सांगितल्या. आणि माझी भरती मी सगळ्यात पहिलं फॉर्म मी अ, धाराशिवचा भरला. तर जीडीसाठी पहिलं म्हणजे जनरल ड्युटी आर्मीमध्ये 21 वर्षापर्यंत 21 ते 22 वर्षापर्यंत वयोमर्यादा असते आणि 12वीच्या नंतर तो भरती देऊ शकतो आपण. तर बाकीचे डॉक्युमेंट वगैरे मी 10वीतच काढले होते. म्हणजे 10वी नंतर जे सुट्टी मधले आदले जे मध्ये सुट्टी होती त्याच्यातच काढले होते. तर त्याच्यानंतर मी हे केलं. 2 मिनिटं मी खाली बसतो. हं. तर मी भरती वगैरे पहिला फॉर्म भरला आणि आम्ही कमीत कमी 50 पोरं पुणे जिल्ह्यातून म्हणजे आमच्या अकॅडमीतून गेलो होतो. तर पुणे स्टेशनला आम्ही 11, 11:30ला गेलो जेवण वगैरे करून आणि अ, काहीतरी लातूर एक्सप्रेस होती. त्या एक्सप्रेसमध्ये बसलो आम्ही किती 1:30 वाजता. आम्ही पहाटे 6 का 6:30ला पोहोचलो तिथं आणि मग आम्ही धाराशिवच्याच स्टेशनवर रेल्वे स्टेशनवर झोपलो आणि सकाळी असं म्हणजे दोन्ही रेल्वेच्या मध्ये जे फाटक असतं आणि तिथं म्हणजे स्टेशनवर झोपायला जागा असते. तिथं झोपलेलो आणि एक मालगाडी आली. सगळे एकदम रातभर जागलेले आणि आम्हाला बसून जायला पण कसं, की रिझर्व्हेशन नव्हतं, काय नव्हतं. तर माझा थोडा हे होतोय प्रॉब्लेम, हालतंय ना त्याच्यामुळं. स्टँड नाही आणला आज चुकून. तर रिझर्व्हेशन नव्हतं, काय नव्हतं. आदल्या दिवशी आम्ही हे केलेलं. तर गेलो आणि तिकीट काढलं आणि आम्हाला जागाच नाही बसायला. दोन्ही डब्यांच्या मध्ये असे 2 पायावर बसून गेलेलो. आमचे पाय दुखत होते आणि 1 दिवसच अगोदर तिकडे गेलेलो. आम्ही पोहोचलो, सकाळी झोपलो तिथं आणि सकाळी 8-9 वाजता आता स्टेशनच्या पलीकडच्या साईडने हे मोठं तळ आहे. हां, तो किस्सा राहिला तुम्हाला सांगायचा, की मालगाडीचा. ती मालगाडी आली ना आमच्या शेजारी आल्यावर एवढा मोठ्याने हॉर्न वाजला ना तिचा सायरन. आम्ही दचकू-दचकू आम्हाला सुधरत नव्हतं. उठून असे इकडं-तिकडं पडायचो. तर मग त्याच्यानंतर आम्ही अंघोळीला गेलो आणि तिथं पण विषय असा झाला. अ, कोणतरी म्हणलं मगर आहे पाण्यात. अंघोळ्या आम्ही अशा साईडला बसून बाटल्या कापून त्याच्यातून अंघोळ्या करून घेतल्या. नाश्ता वगैरे केला. तिथं आता स्टेशनवर साधी ऑमलेट आम्हाला 70 का ₹80 डबलची पडलेली आणि ते पाव आपले जुने बटर होते का एवढे-एवढे तसले पाव तिकडं. आमचं पोटच भरेना. मग आम्ही मेन पोलीस परेड ग्राउंड आहे धाराशिवमध्ये, तिथं गेलो आणि तिथं मग आम्ही ग्राउंड वगैरे पाहिलं. तर पाऊस पडलेला आणि आमचे पाय वगैरे सुजलेले. आम्ही 2 पायावर बसून गेलेलो. तर 6-7 तास आम्ही कंटिन्यू बसलेलो. काय करायचं? जेव्हा पोरं ग्राउंडला गेले, आम्ही रात्री 12-12:30ला उस्मानाबाद हायवेला बसलो, सॉरी धाराशिव हायवेला बसलो आणि त्यातल्या त्यात असा विषय झाला, जे पी-एस-आय होते त्यांची बुलेट माझ्या साईडला उभी होती. म्हणजे त्यांनी डबल स्टँडवर लावलेली आणि 5 का 6,000 जागांसाठी 11,000 ते 12,000 पोरं आलेली. तर एवढा विषय असा झाला की त्या साहेबांनी तिकडून एक पोलीस हवालदार होते. त्यांनी त्यांना म्हणजे पोरं कंट्रोल होत नव्हते म्हणून काठी आपटत होते आणि 1-2 जणांना मारलं पण. मला पण लागलेलं. आणि ती पोरं माझ्या अंगावर म्हणजे मला का लागलं, ती पोरं माझ्या अंगावर आली आणि मागच्या साईडला बुलेट होती. बुलेटच पडली साहेबाची आणि ते पी-एस-आय साहेबांची बुलेट पडल्यामुळे त्या ह्यांना शिपाई साहेबांना लय राग आला
त्यांनी 2 ठोके टाकले मला. एक इतकं घाण फील झालतं ना, असं वाटत होतं भरती होईन तर होईन, आर्मीतच होईन आणि आर्मीची भरती होती. त्याच्यामुळं मग मला पोलिसांचा लय राग आला तेव्हा, की मला कारण नसताना मारलं आणि मग मी हे केलं. चला म्हणलं आता जाऊ द्या एवढी भरती मारायची. तिथं गेलो बुटं पायात अशी बॅग जशी गुतावली मी तशी बॅग गुतावलेली. लाईनला लागलो. एकाची हाईट बसा म्हणून म्हणून त्याने काय केलं, साईडला इट होती. इटच उभी मारली डोक्यात. थोडा टिंगूळ आला, थोडी हाईट बसली. चला म्हणलं काय खरं नाही. मला नाही काय करायचं म्हणलं. होईन तर होईन, नाही नाही होईन. पहिलीच भरती. गेलो आतमध्ये बुटं-बिटं अशी साईडला बांधलेली. हाफ चड्डी, रात्रीची थंडी आणि रात्री 12 वाजता जे लाईनला लागलो थोडं-थोडं 10-10 पोरं पुढं ढकलायचे. आता जे भरती करतात आहे, त्यांना तर ही गोष्ट माहिती आहे, की किती प्रॉब्लेम असतो भरतीच्या वेळेस जातानाच. नाश्ता काय करायचा आहे, काय ते लय अवघड गोष्टी असतात. जर जास्त खाल्लं तर चक्कर येते. असं अनेक गोष्टी असतात. आता जेवढे माझे मित्र भरती मारतात आहे आणि ज्यांनी मारली त्यांचा अनुभव ते सांगतात आहे प्रत्येक गोष्टीत. तर माहिती आहे प्रत्येकाला. तर त्याच्यानंतर आम्ही पहाटेच्या किती 6 वाजता पहिला राउंड व्हायच्या आधीच विषय असा झाला, हाईटमध्येच काढून टाकलं मला. इतकं मन उदास झालं आणि तसलं ते एक त्यांच्याकडे डब्बा असतो लाल कलरचा. त्याच्यात हात बुडवून रिजेक्टवाल्यांना बाहेर काढतात. पोरांचे बोट 4-4 बोटं हात बुडवायचे. मी अख्खा हात बुडवून बाहेर आलतो, की म्हणलं लय राग आलेला आणि त्याच्यानंतर मग काय केलं, थांबलो. 50 पोरं होते. त्यातले मेडिकल पॉइंट वगैरे इकडचा तिकडचा पॉइंट देऊन एकच पोरगा सिलेक्ट झाला आपल्या ह्याचा जातेगाव मुकायचा. आता तो भरती ट्रेनिंग होऊन तो भरती झाला. पण त्यातला एकच तेवढा भरती झाला आणि त्याला नंतर परत मेडिकलचा पॉइंट काय दिला तर त्याच्या मांडी आपलं पिंटरीच्या साईडला शिरवर आलेली. रनिंग करून शिरा बाहेर येतात. त्याची शिरवर आलेली त्याची पॉइंट दिला. पण कमांडो हॉस्पिटलला पुण्यात 500 एकरमध्ये हॉस्पिटल आहे कमांडो हॉस्पिटल. तिथं सेटिंग वगैरे लागून त्याचं काम झालं. म्हणजे काय असा मोठा हे नव्हता पॉइंट, मेडिकल पॉइंट, पण होऊन गेलं त्याचं. नाही त्याच्यानंतर मला वाटतं त्याला चिठ्ठी दिली तिथली. तिथं पण त्याचं सिलेक्शन नाही झालं. तो परत भरतीची तयारी करायला लागला. मग आम्ही तिकडून म्हणलं आता तुळजापूर जवळच आहे. काहीतरी ₹25 तिकीट होतं. तर ₹25 तिकीट आम्ही देऊन तुळजापूरला गेलो, दर्शन वगैरे घेतलं आणि संध्याकाळी परत रिटर्न फिरलो. आणि त्यातल्या त्यात माझा भाचा नेलेला मी सॉरी धाराशिवला माफ करा, चुकून येतंय आता ते. धाराशिवला आणि तो रातभर बाहेर माझ्यासोबत. आणि मी इथं म्हणजे आतमध्ये त्या कुडकुड बाहेर मामा कधी येतोय, कधी येतोय? कॉन्टॅक्ट नाही, काय नाही. सकाळी जेव्हा मग मी त्याला असं म्हणलं होतं, की "तू ज्या ठिकाणी थांबशील तिथून फक्त मला म्हणजे तिथंच थांब सकाळपर्यंत." तर तो तिथंच थांबलेला. परत चुकामुक झाली. पण मी बाहेर आल्याच्या नंतर मोबाईल ओपन केला आणि कॉल केला त्याला. तर तो होता शेजारीच. तिथे एक सॉरी धाराशिवचा एक फेमस गुलाबजाम आहे. लय मोठा असा जाड असतो एवढा मोठा. तर ते खाल्लेलं तेव्हा आमच्याकडं थोडेफार पैसे होते. जेवण वगैरे केलं. हां, ते ₹40 ते ऑमलेटचा विषय झाला. त्याच्यानंतर तिथं जाऊन आम्ही सकाळचं जेवण केलं. दर्शन घेतलं तुळजापूरवरून आणि सरळ पुण्याला आलो. त्याच्यानंतरची दुसरी नंतर आलो यार आता आपल्याला आर्मीची भरती नाही देता येणार, नाही येणार. मग काय करायचं? मग परत इकडं आलो. म्हणजे प्रॅक्टिस चालू केली डबल आणि मी तेव्हा एक फॉर्म भरलेला आणि दुसरा एक फॉर्म इकडचा पुणे ग्रामीण पोलीसचा भरलेला जेल पोलीसचा. तर जेल पोलीसचा फॉर्म भरला. चला म्हणलं आता पुणे आपल्या ह्याला आर्मीला तर नाही आपलं डोकं लागत, जेल पोलिसला जायचं. मग जेल पोलिसला गेलो, ग्राउंड वगैरे केलं. पण पेपरचं आमच्या डोक्यातच नाही कारण आम्ही अभ्यासाला बसत नव्हतो. मगाशी दाखवल्याप्रमाणे आम्ही जायचो, चिंचेखाली, लिंबाखाली कुठं फिरायचो, कुठं पोहायला जा. जर आवडीचा तास असेल तरच करायचा, नाही तर जायचं मग. त्याच्यानंतर मग झालं हो ते मी ग्राउंडवरून आलो. पण आता पेपरच्या वेळेस आपल्याला पेपरचं काहीच माहीत नाही म्हणून गेलोच नाही. तो विषय संपला. परत एक एस-आर-पी-एफ कॅम्पचा मी वानवडीचा भरला. तिथं पण त्यांनी सिलेक्शन म्हणजे हाईटमध्ये काढलं. नाही हां, तिथं हाईटमध्ये काढलं. ते म्हणले हाईट कमी आहे. पण माझी हाईट होती. त्यांनी 2 पॉइंटनी कमी दाखवली. तर ठीक आहे. नाही सॉरी छाती बसली नव्हती तिथं. तिथून परत माघारी आलो. कारण आणि तुम्हाला असं वाटत असेल, की एक-एक भरती जे भरती करतायत ना त्यांना माहिती आहे, की एक-एक भरती सुटणं म्हणजे एक-एक वर्ष मायनस होणं आहे. आणि मग थोडा नर्व्हस झालो आणि त्यातली त्यात परत एक भरती राहिली म्हणजे नाही ती नाही भरती दिली मग मी.
नंतर भावकीची भांडणं झाली आणि पर्सनल प्रॉब्लेम पण झाला होता जरा वैयक्तिक. त्याच्यामुळं मग माझं मनच लय खचलं. इतकं खचलं की जाऊ दे म्हणलं आता भरती होते का नाही काय माहिती. आणि मग मला घरच्यांनी जरा माझा मॅटर झाल्यामुळं मी बिग वनला माझ्या मावशीकडे पाठवून दिलं. बिग वनला मावशीकडे पाठवून दिलं, पण इकडं भावकीची भांडणं वगैरे झाली. इतकं टेन्शन आलं काय करायचं? नाही, नाही बरोबर आहे. सॉरी मी बिग वनला नंतर गेलेलो. मी तिकडून भरती होऊन आलो आणि परत भरती करत राहिलो. म्हणलं काय होईन ते होईन. आता एक प्रॉब्लेम झाला, दुसरा होईन. त्याच्यानंतर एक तो झालेला वैयक्तिक प्रॉब्लेम आणि त्याच्यानंतर परत इकडं भावकीची भांडणं झाली आंब्यावरून. मी गेलतो रानात आंबे आणायला आणि त्याच्यामुळे जरा किरकिर झाली आमच्या भावात आणि ह्याच्यात म्हणजे चुलत निलत आहे त्यांच्यात. आणि त्यांनी ओळखलं नव्हतं वाटतं, पण मला पण राग होता त्याचा थोडाफार. तर मी त्याला थोडंफार बोललो, पण हाणामारी वगैरे काय झालं नव्हतं. पण असंच कसं असतं क्रॉसमध्ये होऊन गेलं ते आम्ही केली त्यांच्यावर, त्यांनी आमच्यावर. पण विषय असा झाला की माझं लय नुकसान झालं त्यावेळेस. मग म्हणलं जाऊ दे, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. मग मी मित्राच्या इथं कंटिन्यू आता तेवढं हे झालं माझं काहीतरी आठवड्याभरात 15 किलो वजन कमी झालेलं तेव्हा परत टेन्शनमध्ये. यार काय झालं आपल्या बाबतीत असं तसं. आणि मग मी परत महिनाभर त्याच्या इथं कामाला गेलो आणि घरचे म्हणले, "आता एक काम कर, तुला तर भरती वगैरेचं तर काय तुझ्या डोक्यातून गेलंय. तू आपलं हे कर, तू आय-टी-आय कर." मग मित्रांनी आणि मी संगच आय-टी-आय केला औंधला. तर औंध आय-टी-आयमध्ये माझा दुसऱ्याच राउंड सॉरी पहिल्याच राउंडला हे झालेलं. कारण मला 10वी ला 70% होते. त्याच्यामुळं माझं काम झालं. आणि त्याच्यानंतर 2 वर्ष आय-टी-आय केला. आय-टी-आयच्या नंतर नेमकं पेपरच्या वेळेस म्हणजे मेन पेपरच्या वेळेस लॉकडाऊन पडलं. तिकडून पण म्हणजे आम्ही आता त्या आशेने होतो, की आम्हाला कंपनी थ्रू काम लागेल असं तसं. आणि मग परत लॉकडाऊन पडलं आणि मग लॉकडाऊनमध्ये तर सगळ्यांच्याच ज्यांना चांगल्या नोकऱ्या होत्या त्यांचं झालं. पण आता सर्वसामान्यांचे प्रत्येकाचे हाल झाले ते प्रत्येकाला माहिती आहे. तेवढं झालं. मग लॉकडाऊन उघडल्यानंतर मी पेपरला गेलो. पेपर दिला. त्याच्यात पण पास आउट झालो. आणि मग अशीच हळू जर्नी चालत गेली. मग नंतर कंपनीत इकडं-तिकडं काम करत राहिलो. आणि मी तुम्हाला खोटं नाही सांगत, एक माझ्या लग्नाच्या अगोदर एका वर्षात मी 13 कामं बदलल्यात. म्हणजे महिन्याला एक काम बदलायचो. कारण 8-9 हजार पेमेंट अशा हाताची चिरा पाडायच्या ना, की मी एका 2 ठिकाणी कामाला होतो. तिथे लय त्रास झाला. परत सगळ्या ए टू झेड प्रकारची मी कामं केली. पेपर टाकला, पाणी वाटलं. कॉलेजमध्ये पाणी वाटायचो ₹20 ने. ₹20 मग का काहीतरी म्हणजे 5वी-6वीचा काळ होता तो. अशी जर्नी चालू राहिली. तर जे भरती करतायत त्यांच्यासाठी तर माझं एवढं सांगणं आहे, की मित्रांनो माझ्यासारखं जे झालंय तुम्ही हार मानू नका. माझा एक क्लासमेट संग्राम म्हणून पण भरती झाला आणि तो मुलगा पण झाला. तर मी सांगायचा उद्देश हाच, की या ठिकाणी अजून पण ते माझ्या डोळ्यासमोर येतात, की अशी एक पट्टा असायचा आणि सनाट पळायचो. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा याच डोंगरावर असायचो आम्ही. तर मित्रांनो काही गोष्टी अशा असतात ना, की आपल्या लाईफमधून गेल्या ना लय त्रास होतो आणि आपण लय म्हणजे प्रयत्न लय केलेले असतात आणि अचानक कशामुळे जर तर प्रॉब्लेम आला ना, लय दुःख होतं. पण मी एवढंच डोक्यात घेऊन चाललो होतो, की जे होईन ते चांगल्यासाठी होईन. तर त्याच्यानंतर मी कामाला वगैरे जायला लागलो आणि लग्नानंतर माझं अजूनच चेंजेस झालं. तर मिसेस पण मग कामाला जायला लागली, मी पण आणि मग आता सुरळीत चाललंय. तर एवढं सांगायचंय मला, की तुम्ही नाही का भूतकाळात पाहून हे करू नका. कारण मी सांगितलंय म्हणून मी असं सांगत नाही, की मी सगळ्यांना नाही सांगत सुटत, की असं झालंय, तसं झालंय. वैयक्तिक माझ्या मिसेसला आणि मला आणि घरच्यांना एवढ्यांनाच माहिती आहे. तर हे सांगायचा उद्देश हाच, की जे घडून गेलंय ना त्याच्यावर विचारच करू नका. कारण भगवद्गीतेत असं एक वाक्य आहे, की "ही वेळ पण निघून जाईल." एवढंच डोक्यात होतं माझ्या, की ही वेळ पण निघून जाईल नाही का? आणि मी करत राहिलो काम वगैरे. आता ओके म्हणजे नाही का, कष्टानेच करून खातोय, काय फुकटचं नाही खात कोणाचं. पण एक सुखी आहे आणि अनुभव कमी वयात लय अनुभव भेटला. तर मी अजून माझी जर्नी तुम्हाला नक्की सांगेन. वेळेअभावी तुम्हाला इथंच आपले स्टॉप करतो व्हिडिओ आणि
नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. कारण तुमची म्हणजे मला माझं 1,000 हे झालेत सबस्क्रायबर. मला वॉच टाईमची गरज आहे. तर नक्की तुम्ही मला मदत करताना अशी अपेक्षा करतो आणि ज्यांनी भरती मारली आणि कुठपर्यंत म्हणजे कोणत्या जिल्ह्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचलाय, नक्की कमेंट करा आणि शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा जवळचा चॅनल गावरान राया म्हणून. तर धन्यवाद. सगळ्यांची काळजी घ्या. आपल्या फॅमिलीची काळजी घ्या. कारण या जगात फॅमिली सोडलं तर काहीच नसतं, नाही का? किती कोणी जवळचं असो, काय असो, एक मित्र असतो आणि एक फॅमिली असते. याच्या पलीकडे काहीच नसतं. तरी सर्वांनी एकमेकांची काळजी घ्या. तर धन्यवाद.